वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समधला प्रॅक्टिस सेट 5.3 जो आहे तर तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर 5.3मध्ये मोस्टली आपण जी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ती LCMवर बेस्ड आहे. जसं की पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द LCM ऑफ फॉलोइंग नंबर्स. तर इथं काही नंबर्स दिलेले आहेत आणि त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, LCM फाइंड आउट करायचं. ओके, आता ते करत असताना पहिला याचा बघूया LCM किती येतं, 16 आणि 24चा. ओके, तर त्यासाठी काय करणार आपण, असे त्याचे फॅक्टर पाडायला घ्यायचे 16चे. आता 16चे जर मी फॅक्टर पाडायला घेतले तर पहिल्यांदा 16ला 2 ने डिवाइड करणार, तर 2 8 16. परत 8ला 2 ने डिवाइड केलं 4, 4ला 2 ने डिवाइड केलं 2 आलं आणि परत 2 1 2. ओके, तर हे 16चे फॅक्टर झाले. आता आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे 24चे. तर 24चे फॅक्टर फाइंड आउट करताना पहिल्यांदा आपण 2 ने डिवाइड करणार. सो 2 1 2 अँड 2 2 4. परत 12ला 2 ने डिवाइड करणार तर किती येणार, ते 6 येणार आणि 6 नंतर परत त्याला जर आपण 2 ने डिवाइड केलं 3 आणि 3 1 3. आता काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, LCM. तर LCM इज इक्वल टू, हे तुम्ही नोटबुकमध्ये एकाखाली एक लिहून घ्या, म्हणजे दिसताना व्यवस्थित दिसत. समोरच असावं म्हणून मी इथे इकडे लिहितोय, तुम्ही एकाखाली एक नोट करा. LCM इज इक्वल टू, तर सगळ्यात पहिल्यांदा दोघांच्या मध्ये जे कॉमन फॅक्टर आहेत ते पहिल्यांदा फाइंड आउट करायचे. 2 2. ओके, तर पहिला फॅक्टर आला 2, दुसरा इथेही 2 आहे आणि इकडेही 2 आहे, तर तो फॅक्टर आला 2. परत इथेही 2 आहे आणि इकडेही 2 आहे. ओके, तर हे सगळे काय केले, आपण कॉमन फॅक्टर घेतले. तर दोन्हीकडे 3 टाइम्स 2 आहे. आता जे नॉन कॉमन फॅक्टर आहेत, जसं की इथं, ओके, नॉन कॉमन फॅक्टर घेऊया आपण. तर इथला 2 आहे मल्टिप्लाय 2 आणि इथे एक शिल्लक राहिला आहे 3. ओके, सो कॉमन फॅक्टर घ्यायचे आणि नंतर मग नॉन कॉमन फॅक्टर घ्यायचे. कॉमन घेताना एकदाच घ्यायचा तो. ओके, सो द नेक्स्ट 2 2 4, परत नेक्स्ट 2 2 4 आणि कुठला नंबर आहे नेक्स्ट 3. ओके, तर हे गेल्यानंतर 4 4 किती येणार, 4 4 16 आणि 16 मल्टिप्लाय 3 केलं तर 16 मल्टिप्लाय 3 केल्यावर किती येणार आहे, 48. ओके, 48. सो पहिल्याचा LCMचा आन्सर किती आलं, 48. आता आपण सेकंड नंबर बघूया. सेकंड नंबर कुठला आहे, 30 आणि 40. तर हे दोन नंबर आहे, ते बघूया आपण. ओके, जस्ट अ मिनिट. 30 आणि 40. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 30चे फॅक्टर फाइंड आउट करायला घेऊया. तर 30चे फॅक्टर फाइंड आउट करताना पहिल्यांदा 30ला 2 ने डिवाइड करणार, तर किती येणार, 15. 15ला परत 3 ने डिवाइड केलं तर किती येणार, 5 आणि परत 5 1 5. ओके, हे झाले 30चे फॅक्टर. आता 40चे फॅक्टर. 40ला जर का मी 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, 20. 20ला 2 ने डिवाइड केलं की 10. 10ला 2 ने डिवाइड केलं की 5 आणि लास्ट 5 1 5. 1 आलं की थांबायचं. त्याच्यानंतर दोघांमध्ये कॉमन, आता LCM घ्यायला स्टार्ट करूया. LCM इज इक्वल टू, पहिल्यांदा कॉमन बघूया कुठले. तर इथे 2 आहे आणि हाही 2 आहे, त्यामुळे 2 हा फॅक्टर कॉमन आहे. परत त्याच्यानंतर इथे 5 आहे आणि इथेही 5 आहे, तर 2 आणि 5 हे झाले कॉमन. मल्टिप्लाय, आता जे जे कॉमन नाही आहे ते सगळे राहिलेले घ्यायचे. म्हणजे कुठला, पहिला 3 आणि हे दोन्ही 2 2. 2 मल्टिप्लाय 2. ओके, आता हे केल्यावर किती येईल, तर याच्यामध्ये 2 5 10 येईल. 3 2 हवं तर इथे मल्टिप्लाय यामध्ये 3 2 केल्यावर 6 येईल आणि परत 2. तर याचं मल्टिप्लिकेशन करताना इथे 10 6 60 आणि 60 मल्टिप्लाय 2, तर 60 मल्टिप्लाय 2 केल्यावर किती येणार, 120. ओके, म्हणजे दुसऱ्याचा LCM आपला किती आला, 120 आला. आता तो 120 आल्यानंतर त्याचे पुढचे नंबर कुठले आहेत बघूया. 72 आणि 96. थर्ड वन, थर्ड घेताना आता इथे 72 आणि 96. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 72चे फॅक्टर पाडायचे. तर 72ला जर मी पहिल्यांदा 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, 36. 36ला 2 ने डिवाइड केलं 18. 18ला 2 ने डिवाइड केलं 9. ओके, हे केल्यानंतर पुढे 9ला जर, आता 2 ने डिवाइड करू शकत नाही 9ला आपण, तर कितीने डिवाइड करणार, 3 ने. 3 3 9 आणि लास्ट वन 3 1 3. ओके, त्याच्यानंतर सेकंड नंबर आहे, सेकंड नंबर इज 96. सो इथे घेणार आपण 96. ओके, सो 96ला जर 2 ने डिवाइड केलं तर ते येणार आहे 48.
48ला 2 ने डिवाइड केलं 24. 24ला 2 ने डिवाइड केलं आपण तर ते येणार आहे 12. 12ला 2 ने डिवाइड केलं 6. ओके 6 आणि परत त्याला 2 ने आणखीन डिवाइड केलं तर 3 आणि लास्ट वन 3 1 3. ओके तर हे सगळे आपण केले आणि त्याच्यानंतर LCM. LCM मध्ये काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा कॉमन फॅक्टर घेणार आपण. तर दोन्हीकडे कॉमन फॅक्टर कुठला आहे, 2 हा दोन्हीकडे कॉमन फॅक्टर आहे. त्यानंतर इथेही 2 आहे. ओके दोघांमध्ये 2 आहे, हा एक 2 आहे दोघांमध्ये कॉमन. देन द नेक्स्ट वन इज ओके दोन्हीकडे आणखीन कोण कॉमन आहे, 3. इथेही 3 आहे आणि इकडे या साईडलाही 3 आहे. तर हे सगळे कॉमन झाले. आता कॉमन झाल्यानंतर जे कॉमन नाही आहेत नॉन कॉमन फॅक्टर म्हणजे हा 3 आणि इथला 2. सो 3 आणि मग 2 मल्टिप्लाय 2. ओके तर हे म्हणजे पहिल्यांदा कॉमन सगळे फाइंड आउट केले आणि मग जे कॉमन नाही आहेत ते. सो 2 2 4, देन 2 3 6, परत 3 2 6 अँड मल्टिप्लाय 2. ओके सो नेक्स्ट स्टेप इज 4 6 जस्ट अ मिनिट, 4 6 किती येणार आहे 24 अँड 6 2 12. ओके सो लास्ट स्टेप करूया आपण. 12 4 48 म्हणजे 8 येणार, कॅरी किती होणार 4. परत 12 2 24 प्लस 4 28. सो या एक्झाम्पलसाठी LCM ची व्हॅल्यू किती येणार आहे, LCM इज इक्वल टू 288 येणार. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे 9 15 अँड 20. ओके सो द नेक्स्ट नंबर्स आर 9 15 अँड 20. सो फर्स्ट 9 चे फॅक्टर पाडूया आपण. 9ला जर 3 ने डिवाइड केलं तर किती येणार, 3 3 9 आणि 3 ला परत डिवाइड केल्यावर 3 1 3. त्याच्यानंतर पुढे 15ला पहिल्यांदा आपण 3 ने डिवाइड करणार, 3 5 15, 5 1 5. नेक्स्ट वन 20ला 2 ने डिवाइड केलं 10, 10ला 2 ने डिवाइड केलं 5 अँड लास्ट 5 1 5. सो आता जर LCM पाहिजे असेल आपल्याला तर मी इथे करतो, तुम्ही खाली स्टेप लिहिली तरी चालेल. LCM इज इक्वल टू, तर सगळ्यात पहिल्यांदा तिघांमध्ये पण कुठला एखादा फॅक्टर कॉमन आहे का बघा. ओके तर तिघांमध्ये असणारा कुठलाही फॅक्टर नाही आहे. ओके मग त्यानंतर आता आपण काय करूया, दोघांमध्ये कोण कोण कॉमन आहे बघा. इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. पहिल्यांदा तिघांमध्ये चेक केलं तर तिघांमध्ये कुणीही कॉमन नाही आहे फॅक्टर. ओके 3 तर दोघांमध्ये आहे. तसं इथे 5 आणि हा 5. ओके तर हे दोघांमध्ये कॉमन असणारे झाले. आणि लास्ट की जे कशातच कॉमन नाही आहे तिघांच्या मध्ये पण कन्सिडर केलं तर तो इथे 3 आहे आणि इथे मग 2 2. तर ते नॉन कॉमन पण घ्यायचे, 3 2 2. नॉन कॉमन म्हणजे जे कॉमन नाही आहे ते सुद्धा घ्यायचे. पहिला कॉमन फाइंड आउट करायचे, तिघांच्यातले तिघे असतील तर, मग दोघांच्यातले चेक करायचे आणि मग जे राहिलेले शेवटी नंबर्स आहेत की जे कुणामध्येही कॉमन नाही ते घ्यायचे. तर 3 5 किती येणार 15, 3 2 किती येणार 6 आणि मग 2. तर हे केल्यानंतर पुढे नेक्स्ट जो नंबर येईल तो 15 6 ओके 90 येणार आणि मल्टिप्लाय 15 6 90. ओके मल्टिप्लाय 2, नेक्स्ट नंबर आहे 2. सो 90 मल्टिप्लाय 2 म्हणजे किती येणार 180. सो LCM किती आला ह्या केसमध्ये 180. ओके नाव द नेक्स्ट वन, नेक्स्ट एक्झाम्पल इज 30 45 अँड 60. ओके द नेक्स्ट नंबर्स आर 30 45 आणि 60. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, 30ला डिवाइड करूया. 2 ने डिवाइड केलं 30ला. सो 30ला 2 ने डिवाइड केल्यानंतर त्याच्या हाफ म्हणजे किती येणार 15. 15ला 3 ने डिवाइड केल्यावर 5, परत 5 1 5. ओके देन नेक्स्ट 45. सो 45ला जर 3 ने डिवाइड केलं तर किती येणार 15. 15ला जर 3 ने डिवाइड केलं तर 5, परत 5 1 5. नेक्स्ट आहे 60. तर समजा 60ला सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 ने डिवाइड करूया तर किती येणार 30. 30ला 2 ने डिवाइड केलं 15. आता 15ला 3 ने डिवाइड करणार. ओके कारण 2 ने डिवाइड होणार नाही त्याला 5 आणि परत 5 1 5. 3 5 15 आणि मग लास्टला 5 1 5. ओके सो आता LCM काढायचा. तर LCM काढताना कॉमन घेऊया पहिल्यांदा, तिघांमध्ये असणारे कॉमन. LCM इज इक्वल टू, तर बघा 2 आहे का तिघांच्या मध्ये तर नाही आहे. ओके
तर 3 आहे, इथं 3 आहे, हाही 3 आहे आणि 3 आहे. तर 3 हा तिघांच्या मध्ये आहे कॉमन. तसंच 5 सुद्धा तिघांच्या मध्ये कॉमन आहे. 5, 5, 5. ओके. 5, 5 अँड 5. नाव द नेक्स्ट आता दोघांच्यात असणारे कोण आहेत बघा, की जे दोघांच्या मध्ये कॉमन आहे. तर इथला 2 आहे आणि हा 2 आहे. तर हे दोघांच्या मध्ये कॉमन आहे. ओके. आणि ते करून लास्टला की जे कशातच कॉमन नाही आहे ते कोण आहेत? 3 आणि 2. ओके. की जे कुणामध्येही कॉमन नाही आहे तिघांच्या मध्ये, नॉन कॉमन. सो 3 मल्टिप्लाय 2. ओके. तर असे सगळे फाइंड आउट करायचे. तर हे फाइंड आउट केल्यानंतर यांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन. तर इथे किती येणार? 3 5 जा 15. 2 मल्टिप्लाय पुढचा आहे 3. सो 2 3 जा 6 आणि परत 2. तर 15 6 जा 90 आणि 90 मल्टिप्लाय 2. ओके. सो 90 मल्टिप्लाय 2 केल्यावर किती आले? 180. म्हणजे याचा सुद्धा एलसीएम किती आला रे? एलसीएम ऑफ दीज 3 नंबर्स इज 180. ओके. तर हा पहिला क्वेश्चन आपला झाला. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. तर आता सेकंड क्वेश्चन बघूया. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघूया. ओके. आता इथनं पुढे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सगळे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 5, 10 अँड 15. ज्यावेळी स्मॉलेस्ट असेल किंवा लिस्ट असेल, मिनिमम असेल, तर त्यावेळी आपण एलसीएमचा यूज करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण? 5, 10 आणि 15 हे जे नंबर्स आहेत, तर यांचा एलसीएम फाइंड आउट करूया. तर एलसीएम फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा फॅक्टर. तर 5चे फॅक्टर काय येतील? 5 1 जा 5. ओके. त्याच्यानंतर 10चे फॅक्टर काय येतील? 10ला जर मी 5 ने डिवाइड केलं, 5 2 जा 10 अँड 2 1 जा 2. लास्ट नंबर आहे 15. तर 15ला पहिल्यांदा 5 ने डिवाइड करेन. 5 3 जा 15 आणि परत 3 1 जा 3. तर आता याच्यामध्ये जर एलसीएम पाहिजे असेल तर एलसीएम इज इक्वल टू. ओके. तर सगळ्यात पहिली स्टेप काय करायची? तर तिघांच्या मध्ये कोण कॉमन आहे बघायचं. तर तिघांच्या मध्ये कॉमन असणारा कोण आहे? तर 5 आहे. ओके. 5 5 आणि 5. तर एकदा घ्यायचा 5. आता परत हा 2 आहे, तर दुसरा कोणी 2 नाही आहे, तर नॉन कॉमन घ्यायचे. म्हणजे 2 हा काही कॉमन नाही आहे, तर नॉन कॉमन आहे म्हणजे कॉमन नसणारा. तसं 3 पण तसा शिल्लक राहतो, तर शिल्लक राहिलेल्या नंतर घ्यायचे. आता याचा एलसीएम किती येईल बघा. तर 5 2 जा 10 आणि पुढचा नंबर आहे 3. सो 10 3 जा किती आला? 30 आला. तर या तिघांना डिवाइड होणारा 2 डिजिट नंबर कुठला झाला? 30 झाला. पण ऍक्च्युली आपल्याला काय पाहिजे? 3 डिजिट पाहिजे. तर याला मल्टिपल करत काय करूया आपण? त्या नंबरपर्यंत पोहोचूया. तर हे करताना थोडंसं ट्रायल अँड एरर सारखं करायचं. 30 डायरेक्ट जरी तुम्हाला सापडलं तरी काही हरकत नाही. 31 जा किती येणार? 30. तर हा 2 डिजिटच आहे. 32 जा केल्यावर किती येणार? 60. 33 जा केल्यावर किती येणार? 90. लिहून घेताना एकाखाली एक घ्या. आणि शेवटचा ट्राय केल्यावर 34 जा. तर 34 जा किती येणार? 120. ओके. 34 जा 120. मग आता हे केल्यानंतर इथे आपण काय म्हणू शकतो? स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स. तर फायनल आन्सर असं लिहायचं. द स्मॉलेस्ट, इथून सुरुवात करायची. द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5, 10 अँड 15 इज इक्वल टू 120. किती आलाय आपला आन्सर? कारण 3 डिजिट पाहिजे होता म्हणून आपण काय केलं? त्याचे मल्टिपल फाइंड्स केले 30चे. तर ते किती आले? 120. सो दॅट इज रिक्वायर्ड. ओके. 120 हे त्याचा आन्सर येणार आहे. नाव सेकंड क्वेश्चन. द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 360 अँड देअर जीसीडी इज 6. व्हॉट इज देअर एलसीएम? तर याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करायचा जो आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पण केला होता. फर्स्ट नंबर, ओके, फर्स्ट नंबर मल्टिप्लाय सेकंड नंबर इज इक्वल टू जीसीडी मल्टिप्लाय एलसीएम. जीसीडी मल्टिप्लाय एलसीएम. तर हा फॉर्म्युला लिहायचा. आता इथे डायरेक्ट प्रोडक्ट दिलंय. प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. तर 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 360. म्हणजे डायरेक्ट आपल्याला हे दिलंय. फर्स्ट नंबर सेपरेट दिला नाही, सेकंड नंबर पण सेपरेट दिला नाही, पण त्याचा प्रोडक्ट किती आहे? 360. ओके. त्यातला जीसीडी किती दिलाय? जीसीडी आहे 6. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? एलसीएम. तर ॲज इट इज लिहूया एलसीएम. आता इथं तुम्हाला एक रूल जर आधीच्या स्टँडर्डमध्ये माहिती नसेल तर आत्ता माहिती करून घ्या की हा जो मल्टिप्लाय 6 आहे, ओके, तो या साईडला येऊन काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. तर एलसीएम इज इक्वल टू, इथं दिसतोय ना तुम्हाला, तो ऍक्च्युअल काय आहे? मल्टिप्लाय आहे. तर मल्टिप्लाय इक्वल टूच्या जर पलीकडे गेला तर 360ला जाऊन तो काय होणार आहे? डिवाइड. आणि डिवाइड असं आपण अपॉन मध्ये लिहितो
किंवा समोर डिवाइडचं साईन लिहून लिहिलं तरी चालेल. ओके. तर याच्यामध्ये नेक्स्ट बघूया आपण LCM. तर LCM केल्यावर किती येणार आहे? 6 1 जा 6, 6 6 जा 36 आणि वरचा 0. म्हणजे 360 ला 6 ने डिवाइड केल्यावर LCM किती आला? LCM इज इक्वल टू 60. म्हणजे फॉर्म्युला वापरलात की तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. LCM किती आलेला आहे आपला? 60 आलेला आहे. ओके. Now third question is the LCM of two numbers is 200 and the GCD is 10 if one number is given one of the given number is 40, what is the other number? तर इथं सुद्धा काय करायचं, तो मगाचा फॉर्म्युला आपण यूज करणार. फर्स्ट नंबर, ओके, फर्स्ट नंबर मल्टिप्लाय सेकंड नंबर, जे दिलेले दोन नंबर आहेत त्यातला फर्स्ट नंबर मल्टिप्लाय सेकंड नंबर इज इक्वल टू GCD मल्टिप्लाय LCM. ओके. मग आता व्हॅल्यू पुट करूया. तर त्यातला एक नंबर किती आहे? इफ वन ऑफ द गिवन नंबर इज 40, म्हणजे समजा पहिला नंबर किती आहे? 40. तर सेकंड नंबर काय करायचं आहे आपल्याला? फाइंड आउट करायचं. तर इथं असलेला सेकंड नंबर, ओके, सेकंड नंबर, मी SN लिहिलंय, तुम्ही पूर्ण लिहा सेकंड नंबर. त्यातला GCD किती आहे त्याचा? तर GCDची व्हॅल्यू ठेवायची 10 आणि LCM किती आहे त्याचा? LCM आहे 200. ओके. तर जर का तुम्हाला सेकंड नंबर पाहिजे असेल तर सेकंड नंबर असं लिहायचं. ओके. सेकंड नंबर 10 मल्टिप्लाय 200. आता हा जो मल्टिप्लाय 40 आहे त्याला इकडं आणायचा आणि इकडं आल्यावर तो काय होणार? डिवाइड होणार. म्हणजे तो असा अपॉन मध्ये येणार 40. आता 40 ने डिवाइड केल्यानंतर पहिल्यांदा 0 ला 0 कॅन्सल, 4 1 जा 4, 4 5 जा 20 आणि मग काय राहिलं? 5 मल्टिप्लाय 10. तर 5 मल्टिप्लाय 10 म्हणजे किती येणार? 5 10 जा, तर परत आपण इथं हवं तर लिहूया राहिलेलं 5 10 जा 50. म्हणजे सेकंड नंबर किती असणार आहे त्यातला? अदर नंबर किंवा सेकंड नंबर किती असणार आहे? 50. नाव नेक्स्ट क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर आपण बघितलं, अ फार्मर हॅज 250 kg ऑफ व्हीट अँड 150 kg ऑफ जोवर. बोथ द ग्रेन्स आर टू बी फिल्ड इन अ सॅक सो दॅट देअर वेट विल बी सेम. ओके. तर ते जेव्हा एखाद्या पोत्यामध्ये किंवा सॅकमध्ये जर बसवले तर त्यांचं वेट सेम असलं पाहिजे. व्हॉट इज द मॅक्झिमम वेट ऑफ अ ग्रेन दॅट कॅन बी फिल्ड ईच सॅक. तर कुठल्याही क्वेश्चनमध्ये जेव्हा मॅक्झिमम वर्ड येतो तेव्हा काय फाइंड आउट करायचं असतं? GCD फाइंड आउट करायचं असतं. तर इथे आपण काय करणार? तर पहिल्यांदा घेणार 250. तर त्याचे फॅक्टर पाडूया. 250चे फॅक्टर पहिल्यांदा जर त्याला 2 ने डिवाइड केलं तर 250 ला 2 ने डिवाइड केलं 125. परत त्याला 5 ने डिवाइड करणार 125 ला, कारण त्याला 2 न 3 न होणार नाही. ओके. तुम्ही ट्राय करू शकता, त्याला डिवाइड होणार नाही. तर 5 2 जा 10, 2 राहणार आणि वरचे 5 म्हणजे 5 5 जा 25. परत काय येणार? 5 5 जा 25 आणि लास्टचा 5 1 जा 5. 1 आलं की स्टॉप करायचं. त्याच्यानंतर आता इथे दुसरा आहे 150. तर 150च्या हाफ केल्यानंतर हा पहिला झाला, हा दुसरा. त्याला 2 ने डिवाइड केलं तर ते येणार 75. याला 3 ने डिवाइड होऊ शकतं कारण 7 + 5 12, म्हणजे 3च्या टेबलमध्ये 12 आहे, त्यामुळे 3 ने डिवाइड होऊ शकतं. 3 2 जा 6, 1 राहणार, पुढचा 5, 3 5 जा 15. आता याला 5 ने डिवाइड केलं तर 5 5 जा 25 आणि शेवटी 5 1 जा 5. तर आता ह्या दोघांचा काय पाहिजे आपल्याला? GCD पाहिजे. तर GCD मध्ये फक्त आणि फक्त आपण कॉमन फॅक्टर घेतो. ओके. म्हणजे कुठलं येणार? तर 2 आहे इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. ओके. परत 5 आहे, इथंही 5 आहे, त्याच्या पुढचं आहे, इथंही 5 आहे आणि इथेही 5 आहे. तर हे सगळे कॉमन आले. 2 5 जा 10, 10 मल्टिप्लाय 5, 10 मल्टिप्लाय 5 किती येणार? 50. सो फायनल आन्सर काय लिहिणार? द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन, हे सगळं लिहायचं त्याच्यामध्ये. द मॅक्झिमम वेट ऑफ ग्रेन दॅट कॅन बी फिल्ड इन ईच सॅक इज इक्वल टू, किती आलं आन्सर? 50 kg. आणि असं सेंटेन्स खाली लिहायचं सगळ्यात शेवटी. ओके. हे फायनल सेंटेन्स लिहायला विसरू नका. तर ते सेंटेन्स लिहिलं की मग तुम्हाला जे एक्झाममध्ये फुल मार्क्स आहेत ते मिळून जातील. त्यामुळे फायनल सेंटेन्स लिहायला विसरू नका. Now the next question is 3 friends, just a minute. 3 friends were practicing running on a circular track. It looks them 2, 3 and 4 minutes respectively to complete the one lap. एक राउंड कंप्लीट करायला पहिल्या फ्रेंडला 2 minutes, दुसऱ्याला 3 आणि
4 मिनिट्स लागतात. इफ दे स्टार्ट रनिंग फ्रॉम द सेम प्लेस ॲट द सेम टाईम, ओके, तर त्यांनी रन करायला सुरू केलं. देन आफ्टर हाऊ मेनी टाइम्स दे विल बी मीट अगेन ॲट द सेम प्लेस फॉर द फर्स्ट टाइम. ओके, तर किती वेळानंतर ते एकमेकाला काय होतील, एका प्लेसला एकत्र येतील. तर फर्स्ट टाइम म्हणजे मिनिमम टायमिंग आपल्याला ते फाइंड आउट करायचं, असं ओळखायचं आणि त्यांचा LCM काढायचा. तर पहिला नंबर आहे 2. 2 हा प्राईम नंबर आहे, तर 2 चे फॅक्टर काय येणार, 2 1 जा 2. 3 सुद्धा प्राईम फॅक्टर आहे, सो 3 1 जा 3. आता 4 ला कितीने डिवाइड होऊ शकतं, 2 ने. 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. तर यांचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे म्हणून सांगितलं मी, LCM. ओके, सो LCM इज इक्वल टू, आता तिघांमध्ये कॉमन कोणी आहे का, तर नाही आहे. तर दोघांमध्ये कॉमन कोण आहे, इथे 2 आहे आणि इथला फॅक्टर 2 आहे. मग आता नॉन कॉमन कुठले कुठले आहेत, हा 3 आणि हा 2. 3 आणि 2 हे नॉन कॉमन आहेत. पहिला कॉमन, बाकीचे दोन नॉन कॉमन. सो 2 3 जा 6, 6 मल्टिप्लाय 2. तर 6 मल्टिप्लाय 2 केल्यावर किती येणार, 12 येणार. सो फायनल आन्सर कसं लिहिणार, दे विल मीट. ओके, इथून सुरू करायचं, दे विल मीट, दे विल मीट अगेन ॲट द सेम प्लेस फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स, आफ्टर 12 मिनिट्स. ओके, आफ्टर 12 हाऊ मेनी वर्ड्स काढायचा, आफ्टर 12 मिनिट्स. ओके, तर परत एकदा सांगतो, दे विल मीट अगेन ॲट द सेम प्लेस फॉर अ फर्स्ट टाइम आफ्टर 12 मिनिट्स. असा आन्सर लिहा. Now next one, if the children, next one, if the children in a class are lined up in a line of 6 in each row or 8 in each row, then no child is left. What is the minimum possible number of children in a class? तर ज्यावेळी कधी मिनिमम हा वर्ड दिसेल तर नक्की समजून जा की त्याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, LCM फाइंड आउट करायचं. तर पहिला नंबर आहे 6. तर 6चा जर फॅक्टर पाडले तर 2 3 जा 6 आणि परत 3 1 जा 3. त्याच्यानंतर 8 आहे, तर 8 नंबरचं फॅक्टर पाडताना 2 4 जा, त्यानंतर परत 4 चे फॅक्टर पाडल्यावर 2 2 जा आणि लास्टचं 2 1 जा 2. तर हे येणार 8 चे फॅक्टर. आता हे आल्यानंतर जर का आपल्याला LCM फाइंड आउट करायचं असेल, ओके, LCM इज इक्वल टू, तर दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 2 2. तर हा कॉमन घेतला पहिल्यांदा. त्याच्यानंतर राहिलेले नॉन कॉमन म्हणजे इथला 3 आणि हा 2 2, 3 आणि 2 2. तर हे तिघं नॉन कॉमन आहेत, हा 2 आहे तो कॉमन आहे. तर ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं म्हणजे 2 3 जा 6 आणि हे किती आहे, 2 2 जा 4. ओके, सो 6 4 जा, आन्सर किती येईल, 6 4 जा 24. सो LCM इज 24. मग LCM 24 असेल तर तेच आपला आन्सर असणार आहे. तर आन्सर काय असणार आहे त्याचं, द मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ क्लास क्वेश्चन मार्क काढा इज इक्वल टू 24. तर हे फायनल सेंटेन्स लिहायला विसरू नका इथे. सगळ्यात शेवटी, जस्ट अ मिनिट, इथे लिहा. त्यानंतर तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. तर आता क्वेश्चन नंबर 7 बघूया. क्वेश्चन नंबर 7 मध्ये इथे जर आपण बघितलं, 3 बसेस गोइंग टू डिफरंट प्लेसेस लीव फ्रॉम द सेम स्टेशन every 10, 15 and 20 minutes. If all 3 buses first leave at 8 a.m., okay, then at what earliest will be they leave at the same time again. आता इथे अर्लिएस्ट शब्द वापरलाय, म्हणजे जिथे कुठे मिनिमम अर्लिएस्ट इथे शब्द असतील तिथे पहिल्यांदा LCM फाइंड आउट करून घ्यायचं. तर इथे पण तेच करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा 10. त्या 10चे जर फॅक्टर पाडले तर 2 5 जा 15 आणि 5 1 जा 5. त्याच्यानंतर 15चे 15 ला 3 ने डिवाइड करणार, 3 5 जा 15, 5 1 जा 5. लास्ट आहे 20. 20 ला 2 ने डिवाइड केलं 10, 10 ला 2 ने डिवाइड केलं 5 अँड 5 1 जा 5. ओके, तर हे सगळ्याचे आपण अगदी फॅक्टर पाडून घेतले. फॅक्टर पाडल्यानंतर इथे आपण फाइंड आउट करणार LCM. सो LCM इज इक्वल टू, तिघांमध्ये कॉमन असणारं कुणी आहे का, तर 2 तरी नाही आहे, पण तो 5 चेक करूया. ओके, तर 5 कुठला येणार, हा 5 5 आणि 5. ओके, तर तिघांमध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर जरी तिघांमध्ये नसला तरी दोघांमध्ये असणारे कॉमन घ्यायचे म्हणजे 2 आणि 2. तर हा आला 2 कॉमन आला. आता जे बाकीचे नंबर जे की कॉमन नाही आहेत म्हणजे हा 3 आणि हा 2. ओके, 3 अँड 2. तर हे केल्यानंतर 5 2 जा 10 आणि 3 2 जा किती येणार, 6. तर 10
6 जा 60 म्हणजे LCM किती आला? 60 आला. LCM इज इक्वल टू 60. मग आता LCM जर 60 मिळाला तर त्याचा आन्सर असणार आहे 60 मिनिट. ओके, तर 60 मिनिट हे त्याचा आन्सर असणार. मग 60 मिनिट इज इक्वल टू आपण त्याला आवरमध्ये कन्वर्ट केल्यावर किती होणार? 60 मिनिट इज इक्वल टू 1 आवर. मग आता फायनल आन्सर कसं लिहायचं बघा, इथे जो आपला क्वेश्चन आहे, देन दे लिव्ह ॲट द सेम टाइम अगेन. इथून लिहायला सुरू करायचं. दे विल अर्लिएस्ट लिव्ह असं लिहायचं. अर्लिएस्ट लिव्ह ॲट द सेम टाइम अगेन. तर हे सेंटेन्स इथं लिहायचं खाली. इथून सुरू करा तुम्ही. दे लिव्ह, जस्ट अ मिनिट, खाली घेतो मी ते. इथे दे विल अर्लिएस्ट, जस्ट अ मिनिट, अर्लिएस्ट leave from same station again is equal to 8 AM ला ते निघाले, त्याच्यामध्ये 1 आवर ऍड करायचं. सो आन्सर किती येणार? 8 + 1 9 AM. ओके, 9 AM ला ते काय होऊ शकतात? अर्लिएस्ट सगळ्यात लवकर जर कन्सिडर केलं तर 9 AM हे टायमिंग असणार आहे. ओके, तर 9 AM हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. ते तुम्ही नोट करायचं. आता हे झाल्यानंतर प्रॅक्टिस सेट सगळा संपला. नेक्स्ट मध्ये आपण एक्सरसाइज जो आहे तो एक्सरसाइज नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.